अशा पद्धतीने आमची सर्व टीम आता CST ला निघालेली आहे आणि इथे आमच्या वहिनीचा चेहरा बघू शकता तुम्ही। खूप सुंदर असा चेहरा, सुंदर असा स्माइल चेहऱ्यावरती तुम्ही पाहू शकता। आणि ते सध्या आता माझं ऑफिस पाहायला आलेले आहेत। ऑफिस पाहून आम्ही निघणार आहोत CST ला। एलिफंटा केव्हचा आमचा हा प्लॅन आहे। कसं मस्ती करत आहे तिकडे, मोठा लहान मूल छोट्या लहान मुलाला कसं घेऊन चाललेत। एलिफंटा केव्हजला आणि एलिफंटा केव्हज CST ला जाऊन आता दुपारचे 1 वाजलेले आहेत। तिथून आम्ही पोहोचणार आहोत CST ला आणि तिथून जाणार आहोत एलिफंटा केव्हज, तिथून फिरून येणार आहोत आम्ही। आणि तुम्ही बघू शकता आमची पूर्ण टीम इथे जाण्यासाठी सज्ज आहे। आणि आता आम्ही वाट बघतोय बदलापूर स्टेशनवरून लोकलची आणि इथून निघणार आहोत आम्ही CST। चलो बस की चेहरे पाहू शकता, हे निघालेले आहेत एलिफंटाला। आणि एलिफंटाला जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। आता सध्या CST या स्टेशनवरती आम्ही उतरलेलो आहोत, निघालो आहे CST ला। खूप मस्त वाटत आहे आता। आणि आम्ही एलिफंटाला मस्त बोटीवरून जाणार आहोत। खूप छान वाटेल मला आज, कारण प्रवास खूप छान होणार आहे आमचा। 3 वाजलेले आहेत, कारण सकाळी आम्ही जेवण करूनच निघालो। तर बघा आता आमची टीम येत आहे मागून आणि आम्ही खूप धमाल करणार आहोत। एलिफंटा स्टेशन आहे आणि आम्ही यातून निघालो आहे एलिफंटा केव्हजला। इथे आमची पूर्ण टीम आहे आणि इथून आम्ही जाणार आहोत। तर इथं आम्ही सध्या आता CST ला आहोत। CST बघू शकता, हे गेटवे ऑफ इंडियाचं एंट्री गेट आहे। इथून आम्ही आता गेटवे ऑफ इंडियाला जात आहोत। तर पाणी वगैरे भरून प्यायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता। हो, पाणी वगैरे घ्यायचं का? तर इथून आम्ही चाललो आता, तुम्हाला इथं भेटेल। इथून एंट्री करत आहोत आम्ही आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया। हे ताजमहल हॉटेल आहे आणि इथे गेटवे ऑफ इंडिया तुम्ही पाहू शकता। आणि इथे एलिफंटाला आपल्याला इथून जाता येतं। तर अशा पद्धतीनं ताजमहल हॉटेलच्या समोरच गेटवे ऑफ इंडिया आणि खूप गर्दी असते। त्याचा प्लॅन आमचा कॅन्सल झाला, कारण खूप आम्हाला डिले झाला आणि त्यानंतर आमची बोट बंद झाली। त्यामुळेच आम्ही इथे म्युझियमला आलो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्युझियमला। इथे तुम्ही बघू शकता फोटोसाठी इथे जास्त वेळ थांबलेले आमचे विधाते सर आणि ज्योती पण पाहू शकता तुम्ही। आणि या साईडला आपल्याला आता इथे एंट्री करायची आहे। खूप छान असं म्युझियम आता आम्हाला पाहायला भेटणार आहे। हेच ते म्युझियम आहे आणि इथे आता आम्हाला तिकडे तिकीट घराच्या ठिकाणी आम्ही तिकीट घेणार आहे आणि तिथून जाणार आहे म्युझियम केलेले आहे इथे। आणि तिकिटाची जी किंमत आहे इथे 150 रुपये प्रौढांसाठी आहे। तर अशा पद्धतीने आम्ही आता संग्रहालयामध्ये आलेलो आहोत। हे म्युझियम जहांगीर निकलसन आर्ट गॅलरी, कला जतन गॅलरी, प्रेमचंद्र रॉयलचंद्र गॅलरी वगैरे खूप सारं चेकिंग झाली। चेकिंग झाल्यानंतर आतमध्ये आम्हाला इथे म्युझियममध्ये सोडण्यात आलं। ही आमची एंट्री पास आहे, एंट्री आम्ही इथून केलं। तर इथूनच सर्व पुराण काळातील सर्व शिवकालीन वास्तू इथे तुम्हाला पाहायला भेटतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं भव्य फोटो तुम्हाला इथं पाहायला। एक शिलालेख बघू शकता, इथं गाळणा किल्ल्यावरील इमारत बांधकामाविषयीचा शिलालेख इथं लिहिलेला आहे। त्याचबरोबर इथं अनेक शिलालेख तुम्हाला इथे पाहायला भेटतात। अंजनवेल किल्ल्यातून प्राप्त झालेला सिद्धी सुरूरचा शिलालेख, त्याचबरोबर शिलेवरील राहुल बेला काव्य, सुंदर असे छोटे छोटे पक्षी दिसतात आणि हे सगळ्या पक्षींचे फक्त मास्क काढण्यात आलेले आहेत, पण हे सर्व पक्षी ओरिजिनल आहेत, AC मध्ये बसवलेले आहेत। खूप सुंदर असं नजारा इथं पाहायला। हा प्राणी शुद्ध शाकाहारी असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि हा गेंडा म्हणजे काय बनवलेला गेंडा नाही आहे, त्याची कातडी आहे या गेंड्याची। आणि हा गेंडा खरा खुरा गेंडा आहे, कुठला फायबर गेंडा नाही आहे असं सांगण्यात आलेलं आहे। एवढा सुंदर असा गेंडा तुम्ही इथं पाहू शकता। बघू शकता की हे सगळे पशु पक्षी एकदम
खरेखुरे पशुपक्षी आहेत. फक्त यांचे आतले मांस काढण्यात आले. खूप सुंदर असं प्रतिकृती आणि इथले बदकं पण तुम्ही बघू शकता. छान असं प्राणी संग्रहालय तुम्ही बघू शकता. हे बदक वगैरे, इथे शामुर्ग, अंडे पण इथं ओरिजिनल दिसत आहेत इथे. आणि इथे गिधाड, तर गिधाड तुम्ही बघू शकता. इथं गिधाड सुद्धा आहे. आणि हे सगळे खरेखुरे आहेत प्राणी. फक्त जे मेल्यानंतर यांचे मांस काढण्यात आले आणि असं ना. माकडं पण बघा, तुम्ही गोरीवाला आहे. किती सुंदर असं माकडं आहे. हा सुद्धा दृश्य तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये पाहू शकता. ऐक ना, बापरे. इथे तुम्ही वाघ बघू शकता. हे वाघ सुद्धा, हे कातडी सेम आहे. वाघाचं सगळं काही तुम्हाला इथं सेम भेटतं. फक्त याची आतला मांस काढले, पण बाकी सगळं तर सेम आहे. अशा पद्धतीने इथं अजून एक गेंडा सुद्धा इथं तुम्हाला पाहायला भेटेल. हा एक शिंगी गेंडा. हे कुठं फायबरने नाही बनवलं, हा ओरिजिनल कातडी आहे. तर इथं तुम्ही सगळं बघू शकता. तरस, भारतीय लांडगा, सागरी सिंह, त्याचबरोबर भारतीय चित्ता. इथं बरेच असे प्राणी आहेत. त्या प्राण्यांचे सर्व मुंडकी इथं तुम्हाला पाहायला भेटेल. बघा, इथे खूप मोठं असं म्युझियम आहे. इथून पण भरपूर साऱ्या गोष्टी. हे रतन टाटांनी इथे चित्र संग्रहित केल्यापैकी एक चित्रीकरण तुम्ही इथे पाहू शकता. तर इथं असे एक अनेक चित्र तुम्हाला पाहायला भेटतील. खूप सुंदर सुंदर चित्र इथे या म्युझियममध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. 29 नंबर आहे का नाही? 29 नंबर. हे सर्व ज्वेलरी आहेत. हे पुराण काळातील सर्व ज्वेलरी तुम्हाला इथं पाहायला भेटतात. इथे तुम्ही नाणे बघू शकता. नाणे मुघल साम्राज्यानंतरच्या स्वतंत्र शासकाची नाणी पण इथं तुम्हाला पाहायला भेटतात. आणि हे नाणी कालांतराने बदलत गेलेली आहेत. तर इथं अनेक फॉरेनरसुद्धा इथं भेट द्यायला येतात. आणि हे आत्ता नाण्याचे जे बदलते स्वरूप आहेत, हे नाणी झाल्यानंतर तुम्ही असे क्रमवाईज जर बघत गेलात तर असे नाणी शेवटी नंतर तुम्हाला नाण्याचे बदलते स्वरूप पण तुम्हाला पाहायला भेटतात. आता हा नाण्याचा तुम्ही बघू शकता. इथून दुर्बिणीमधून किती मोठा दिसतो तो. तसं इकडे बघायला गेलं तर तेवढा छोटा दिसतो. तर इथं हे सगळं हे तुम्ही तलवार आणि हे जे महागडे जे आहेत जसं की ज्वेलरी वगैरे, इथे गळ्यात घालायचे जे काही ज्वेलरी आहेत ते सर्व ज्वेलरी इथे पाहायला भेटतात. म्हणजे पुरातन काळातले जे काही ज्वेलरीज वगैरे आहेत हे खूप महागडे वस्तू होत्या. हे सोनं नाणं हे यावेळेस घालत होते. हे सर्व सोन्याचे भव्य असे सोन्या चांदीचे नाणे तुम्हाला इथे पाहायला भेटतात. त्यावेळेस खूप महाग होतं हे सर्व गोष्टी. कोहिनूर हिरा सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. आणि कोहिनूर हिराची जी काही, अरे इथं खरं ऐकायला पाहिजे होतं बघे. हे इथं ठेवतच नाही त्यांनी ऐकवायला, नंबरच दिले नाही तर. आणि इथे अनेक हिरे तुम्ही पाहू शकता. हा हिरा ज्युपिटर
विस्ट ब्लॅश साईडला पण घ्या. रिजंट हिरा ब्लॅक ओव्हरलो. बघा किती चमकतं हिरा, किती चमकतं बघा. खूप सुंदर असं आणि ब्लॅक कलरचा हिरा पण इथे तुम्ही बघू शकता. इथे याला ब्लॅक ओव्हरलो हिरा म्हणतात. नसाक, त्यानंतर ड्रेसन ग्रीन हॉटसेनिया. किती सुंदर सुंदर हिरे पण तुम्हाला इथे गोवळकोंडा हिरे इथं तुम्हाला पाहायला पण आहे. मुद्रा गॅलरी. तर इथे बघू शकता तुम्ही. आहत नाही. हे कपड्यांची गॅलरी आहे. हे सर का तू, हे कापड आहे का? कुठेही का हात नका लावू. बघू शकता इथं छोटे छोटे कोरीव काम. छोटे छोटे कोरीव काम तुम्ही इथं पाहू शकता. इथे पुराण काळातील सर्वजणांनी जे साईन केलेलं होतं, अंगठा दिले होते, त्याचे सुद्धा साईन इथे पाहायला भेटतं. तर इथं तुम्ही आतून पाहू शकता. हे सर्व वस्त्रदालन संग्रहालयामध्ये तुम्ही पाहू शकता. क्लब हिस्ट्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन काळामधला जे काही आहे ते सुद्धा तुम्हाला भारतीय लघुचित्रकला सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. तिथे अशी चित्रकला काढलेली आहे आणि चित्रकला पण तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर सुंदर असं चित्र तुम्हाला इथे पाहायला भेटेल. जुन्या काळातील भांडी सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतात. खूप छान असं म्युझियम आहे. इथे तुम्ही चाकू वगैरे जे असतात ते सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. ढाल, तलवार, त्याचबरोबर इथे ढाल आणि तलवार पाहू शकता तुम्ही. हे होतं का ते पालखी, याच्यावर ठेवायचं हत्तीवर. कथाविधी आहे या ठिकाणी. सर्व देवदेवतांचे इथे फोटो छोटे छोटे, बुद्ध, त्याचबरोबर किरकिर करायला लागले ते येडा भोकाचं. अशा पद्धतीने हे म्युझियम आहे.
अजायब घर, मम्मी, इथे मम्मी पाहायला भेटेल. हे चल पिलू, चल लवकर लवकर बघ. मग इथे तुम्ही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा इथे खूप छान असं जागा आहे. ये पिलू. लहान मुलांना जे पेंटिंग वगैरे केलेले आहे त्या पेंटिंगसाठी पण तुम्ही बघू शकता. इथं पेंटिंग सुद्धा करू शकता लहान मुलं. वाव, बुद्धिबळ, किती भारी बुद्धिबळ आहे. बुद्धिबळ आहे इथे खेळ. इथे सापशिडी सुद्धा आहे आणि इकडे लुडो सुद्धा आहे. खेळू शकता तुम्ही इथे. सुंदर मस्त गार्डन पण. हे चल पिलू, चल लवकर लवकर बघ. मग इथे तुम्ही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा इथे खूप छान असं जागा आहे. ये पिलू. लहान मुलांना जे पेंटिंग वगैरे केलेले आहे त्या पेंटिंगसाठी पण तुम्ही बघू शकता. इथं पेंटिंग सुद्धा करू शकता लहान मुलं. वाव, बुद्धिबळ, किती भारी बुद्धिबळ आहे. ज्योती, किती भारी बुद्धिबळ आहे. हे सर तर इथे आत्ताच आम्ही हे म्युझियम पाहून बाहेर आलो आणि इथे लहान मुलांचं सुद्धा हे म्युझियम सहसा बंद होतं. आणि हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं म्युझियम लहान मुलांसाठी आहे, बघू शकता.